पुण्यात एक धक्कादायक फसवणूक उघडकीस आली आहे। स्वतःला गृहमंत्री अमित शाह समजवून निवृत्त बँक अधिकाऱ्याशी कॉन्फरन्स कॉल केला गेला। रॉचं गुप्त मिशन आहे आणि 38 कोटींचं बक्षीस मिळणार असं सांगून तब्बल 4 कोटींची लूट केली। ही घटना पुण्यातील आहे। 53 वर्षीय निवृत्त बँक अधिकारी यांना 2019 पासून रॉच्या गुप्त मिशनमध्ये सहभागी करण्याचं आमिष दाखवण्यात आलं। यामध्ये मिशन पूर्ण केल्यावर सरकारकडून 38 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार असल्याचंही सांगण्यात आलं। विशेष म्हणजे त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बनावट कॉन्फरन्स कॉल करण्यात आला। या बनावटी कॉलमधून अधिकाऱ्यांना मिशनचं गांभीर्य पटवण्यात आलं। त्यानंतर बक्षीस मिळवण्यासाठी विविध कारणांनी प्रोसेसिंग फी, वकिलांचे खर्च, भेटवस्तू अशा बहाण्यांनी पैसे मागण्यात आले। दरम्यान या अधिकाऱ्याने 4 वर्षांच्या कालावधीत एकूण 4 कोटी रुपये दिले। मात्र काही हाती न लागल्यावर त्यांनी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं। या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सावध रहा, बनावट कॉल्स आणि गोपनीय मिशनच्या आमिषाला बळी पडू नका।